जाहीर होईल. प्रवीण पाटलांचे नाव चर्चेत आहे. ते असं आहे की आता सध्या महायुतीने एकत्रित लढवायचा निर्णय सध्या तरी घेतलेला आहे आणि माझ्या माहितीप्रमाणे 16 काहीतरी जागेच्या निवडणुका आहे. त्यामध्ये ते ठरवतील की भारतीय जनता पक्षाने किती लढवायच्या, शिवसेनेने किती लढवायच्या आणि राष्ट्रवादीने किती लढवायच्या. तर वर नेते मंडळीमध्ये सन्मानपूर्वक तोडगा निघत असेल तर त्याची अंमलबजावणी करणे हे कार्यकर्त्याचं काम आहे. त्याच्यामुळे नांदेडची जागा ही भाजपला सुटल्याची चर्चा चालू आहे. त्यामुळे येणाऱ्या विधान परिषद निवडणुकीसाठी तुम्ही राष्ट्रवादीतील इतर पक्ष म्हणून तुम्ही त्या उमेदवाराला मदत करणार आहात. नाही, विषय असा आहे की ही चर्चा आहे. जेव्हा फायनल होईल तेव्हा तुम्हाला कळेल, आम्हालाही कळेल. आमची इच्छा आहे की नांदेडची जागा राष्ट्रवादी काँग्रेसने लढली पाहिजे. आम्ही सांगतो की बाहेर राष्ट्रवादीला सुटते, परंतु शेवटी हा निर्णय 3 पक्षाचे 3 नेते बसून घेतात कुठल्या जागा कोणाला द्यायच्या. आणि नांदेडमध्ये राष्ट्रवादीचं संख्याबळ चांगलं आहे, त्याच्यामुळे राष्ट्रवादीला का मिळवू नये हाही प्रश्न आहे. आणि या उपर 3 नेत्यांनी जर ठरवलं तर ती भूमिका आम्हाला मान्य करावं लागणार. मी केली मागणी ऑलरेडी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनाही केली आणि आमच्या पक्षाच्या नेत्या आदरणीय सुनेत्रा वहिनी यांच्याकडे केली. मी दोघांकडे मागणी केलेली की राष्ट्रवादी काँग्रेसने नांदेडची जागा लढली पाहिजे, आपण ती सोडावी. पक्षश्रेष्ठ ठरविल तो उमेदवार होईल. शेवटी कसं आहे की जागा आधी कोण्या पक्षाला सुटेल तो पार्ट एक झाला आणि त्या पक्षाला जागा सुटल्यावर उमेदवारी कोणाला द्यायची हा दुसरा विषय झाला. त्याच्यामुळं